नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या निवेदनात कोतवाली, अहिल्यानगर तालुका व पारनेर पोलीस ठाणे हद्दीत जुगार, अवैध दारू विक्री, हॉटेलमधील गैरप्रकार तसेच रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या संशयास्पद व्यवसायांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन परिसर, नागपूर रोडसह विविध भागांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा इशाराही देण्यात आला आहे. शासन निर्देशनानुसार संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. आज या पोलीस अधीक्षक अहिल्यानगर च्या अंतर्गत असणाऱ्या पारनेर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन भिंगार व तोपखाली पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस स्टेशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा या पोलीस प्रशासनाने आज या उन्हाळा दिवस आलाय, सर्व तक्रारदारांना न्याय मागण्यासाठी जर या कडक उन्हाळ्यामध्ये आणि उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल त्याच्यापेक्षा हे दुर्भाग्य काय असायला पाहिजे. तर या पोलीस प्रशासन दुसरे या पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक नवीन नियम काढलाय का जर तुम्हाला उपोषणाला बसायचं असेल तर बंद असलेल्या गेटच्या तिथं तुम्ही बसा. म्हणजे आम्हाला आमच्या घरातील करते पुरुष गेलेले आहेत आणि त्या पुरुषांना न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बसायला तुम्ही त्या बंद गेट असलेल्या ठिकाणी लावता. याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट या पोलीस प्रशासनाची आम्हाला तीव्र येते. तर पारनेर पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 76 च्या नुसार मौजे ढोळपुरे येथे दिनांक 1-2 रोजी अज्ञात वाहनाने धडक दिली म्हणून FIR दाखल झाली. परंतु ज्या CCTV फुटेजच्या आधारे जे वाहन आहेत तर त्या वाहनाचा तपास करायला संबंधित मालकांना, वाहनधारकांना पारनेर पोलीस स्टेशनने बोलवलं, परंतु त्यांना कुठलीही कारवाई न करता त्यांना सोडून दिलेलं आहे. तर त्या घरातील आज लहान नातवंड आहेत, त्यांना एक मुलगा आहे, एकदम अल्पशा शेतीवर त्याची उपजीविका भागवतो, एक त्यांचा आधार असलेला आधारवड त्यांच्यातून निघून गेलेला आहे. तर त्यांना न्याय मिळण्यासाठी वेळोवेळी पारनेर पोलीस स्टेशन सुद्धा त्यांना हेलपाटे मारावे लागले, तरीही कुठली कारवाई न झाल्यामुळे आज ते उपोषणाला इथं बसलोय. त्याचबरोबर अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे जामखेड रोडवर कोलेवाडी फाटा येथे अवैध धंदा विक्री करत असलेले मोहन शंकर गुंजाळ 7व्या महिन्यातली तक्रार आहे. वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, यांनी फक्त चातुर्मातुर कारवाया दाखवायच्या आणि अद्यापपर्यंत त्याच्यावर कमीत कमी 2+ वर गुन्हे दाखल असतील. तर अशा व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीने रायगड जिल्ह्यातील एक व्यक्ती आदिवासी समाजाची तिथे अवैध दारू पिऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं PM रिपोर्ट अहिल्यानगर सिव्हिल येथे हे आहेत, रेडी आहेत. परंतु पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करून सुद्धा संबंधित अवैध दारू विक्रेत्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला नसून आणि कुठली कारवाई या अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनने केलेली नाहीये. त्याचबरोबर अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे 3-4 महिन्यापूर्वी मी असंच पारनेर पंचायत समितीचा तक्रारीचा पाठपुरावा करत असताना GSTच्या आधारे माहिती अधिकारातून माहिती मागवली, त्यावरून माझ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. तर हल्ला करणारे हे अज्ञात मुलं होती. त्याबाबत जे काही CCTV फुटेजमध्ये जे आरोपी आलेले आहेत त्याच्या फुटेजच्या आधारे संबंधित आरोपींना अटक करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. परंतु त्या मला सुद्धा आज मी इतर लोकांसाठी न्याय मागतो, पण माझ्यावर सुद्धा जो अन्याय झालेला आहे त्या न्याय मागण्यासाठी सुद्धा उपोषणाला बसायची वेळ या पोलीस प्रशासनाने आणली. संबंधित आरोपी आज अखेर सुद्धा अटक झालेले नाहीयेत. त्यामुळे मी मीडिया माध्यमातून विनंती करतो की संबंधित असणारे ज्या तक्रारी आहेत या तक्रारीच्या अनुषंगाने जर या पोलीस अधीक्षक कार्यालयाने कुठलीही दखल घेतली नाही तर आम्हाला या 15 दिवसानंतर पुढील उपोषणाची विशेष पोलीस महानिरीक्षक अहिल्यानगर दत्तात्रय खैरे यांच्या दालनात केले जाईल. धन्यवाद. कमी 15 दिवस झालेत. प्रशासनाने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कुठलीही तक्रार न घेता तक्रार घेतलीच नाही आमच्या तिथं. आम्हाला त्याचा न्याय भेटायला पाहिजे.
आज आज या बाईला गोळ्या चालू आहेत, यांना कोण घेणार, कोण काळजी करणार यांची? मुलगा पण त्यांचा शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.